सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते। तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, मार्गशीर्ष महिना जवळ येत आहे। मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीची सेवा, पूजा, सणवार, व्रतवैकल्ये याचा महिना। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ असतोच। आपल्यावर, आपल्या कुटुंबावर लक्ष्मी देवीची कृपा राहावी, घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, हे या व्रत करण्याच्या मागील हेतू आहे। या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचे व्रत केले जाते। महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकते। अगदी महिला, पुरुष, मुले, मुली ज्यांची इच्छा आहे ते सर्व करू शकतात। आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, धनधान्य असावे यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत आपण केलेच पाहिजे। देवी लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे, जो भक्त माझे हे व्रत नित्य नियमाने मनोभावे पवित्र अंतकरणाने करेल तो सदैव सुखी व समाधानी असेल व त्याच्या पाठीशी माझा हात कायम असेल। तर मित्रांनो, मार्गशीर्ष व्रत करणाऱ्यांसाठी काही 15 नियम किंवा कोणते स्त्रियांनी चुकूनही कोणती कामे आपल्याला करायची नाहीत, तर अशा सर्व गोष्टींची माहिती मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मी व्रत मोठ्या उत्साहाने केले जाते। दिवाळीनंतर थंडावलेला हा उत्साह मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने पुन्हा जागृत होतो। आपण दिवाळीला म्हणजे अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन करतो। त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात व्रताला सुरुवात होते। महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची सुद्धा पद्धत असते। या महिन्यात सवाष्णीला वाण देऊन तसेच कन्यापूजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिना यंदा 14 डिसेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे। द्वापार युगात सौराष्ट्राचा राजा भद्रश्रवा राजाची राणी सुरचंद्रिका, भद्रश्रवा राजाची कन्या श्यामबाला आणि महालक्ष्मी यांच्या कथेचे पठण या व्रताच्या निमित्ताने करण्याची पद्धत आहे। मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याप्रती चांगली भावना, समाधान ठेवणे, जरी श्रीमंती आली तरी उतू नये, मातू नये, आपले मन नेहमी निर्मळ व समाधानी ठेवले पाहिजे व देवावरची भक्ती, निष्ठा दृढ घट्ट असली पाहिजे, हे या कथेतून महालक्ष्मीने सांगितलेले आहे। मित्रांनो, मार्गशीर्ष गुरुवारची पहिली तारीख अशी आहे 14 डिसेंबर 2023 ही आहे पहिला गुरुवार। 14 डिसेंबर 2023 रोजी आहे। दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबर 2023 रोजी आहे। तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबर 2023 रोजी आहे व चौथा गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी आहे आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी 2024ला आला आहे। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आले आहेत। 5व्या गुरुवारी अमावस्या आहे। ज्यांना हे व्रत करणे माहीत नाही किंवा जे नवीन आहेत, ज्या महिला पुरुष नवीन आहेत, ज्यांना महालक्ष्मीचे व्रत करण्याची इच्छा आहे, तर हे व्रत करायची तुम्हाला इच्छा असेल तर त्यांना मी अगदी थोडक्यात माहिती सांगते। मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून आपले घर स्वच्छ करून पाण्यात मोठे मीठ, हळद, गोमूत्र टाकून आपले घर स्वच्छ पुसून घ्यावे आणि पूजा मांडण्याआधी ती जागा स्वच्छ करून घेऊन पाट किंवा चौरंग मांडावा। जिथे आपल्याला पूजा करायची आहे ती त्या पूजेची जी जागा असते ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे व आपण पाटावर पूजा मांडू शकतो किंवा चौरंग, ही ज्याची त्याची इच्छा। तर त्याआधी पूजा पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला मांडावी। चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा हिरवा कपडा अंथरून त्यावर तांदळाने स्वस्तिक काढावे। तांदळाऐवजी मैत्रिणीनो गहू ही तुम्ही ठेवू शकता। नंतर त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशाचे पाणी भरून घ्यावे। कलशाला हळदी कुंकूच्या अष्टदिशा काढून स्वस्तिक काढावे। कलशाच्या पाण्यात एक नाणं, सुपारी, पैसा, फूल व दुर्वा टाकाव्यात व त्यावर विड्याची 5 पाने किंवा 5 डहाळी म्हणजे फळे असलेली पाने म्हणजे आंब्याची, चिक्कू, पेरू, जांभूळ ही पाने आपण ही 5 डहाळी आपण लावू शकतो। जर ही डहाळी मिळाली नाही तर विड्याची पाने ही चालतील। ही पाने लावल्यानंतर त्यावर नारळ ठेवावा व त्या नारळाला लक्ष्मीचे स्वरूप द्यावे। हळदी कुंकू लावावे, नथ घालावी, त्याला सजवावे, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न। तसेच चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो, श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता। कलशापुढे विडा ठेवावा, खोबरे, खारीक, बदाम, हळकुंड ठेवावे, फळे ठेवावीत, प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा गूळ ठेवावा।
गणपती म्हणून सुपारी पुजावी. पूजा मांडणीनंतर संकल्प जरूर मैत्रिणींनो करा. इच्छापूर्तीसाठी संकल्प करणे जरुरीचे आहे. व त्यानंतर महालक्ष्मीचे महात्म्य सांगणारी महालक्ष्मी देवीची कथा आपल्याला वाचून देवीची आरती करावी. व नैवेद्य खडीसाखर, गूळ कोणताही आपण नैवेद्य दाखवू शकतो. व संध्याकाळी पंचपक्वानाचे भोजन किंवा खीरही चालेल. देवीला खीर खूप प्रिय आहे. नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करत असताना आपल्याला काही नियम पाळले पाहिजे किंवा कोणत्या चुका आपल्या कळत नकळत हातून झालेल्या असतात त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की देवीची स्थापना करताना देवीचे मुख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. म्हणजे पूजा मांडणी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावी. पूर्व दिशा ही देवांची दिशा मानली जाते. आणि जेव्हा तुम्ही कलशावर नारळ ठेवता त्या नारळाला तो नारळ उलटा आहे की सुलटा, व्यवस्थित आहे का ते पाहूनच तो नारळ त्या कलशात व्यवस्थित ठेवायचा आहे. त्याची नारळाची शेंडी वर पाहिजे आणि नारळाचा खालचा भाग हा पाण्यात गेला पाहिजे. अशा पद्धतीने नारळ आपल्याला ठेवायचा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन जरूर करावे. हळद ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. देवी लक्ष्मीला हळद खेचून आणते. हळदीमुळे आपल्या घरात महालक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन जरूर करा किंवा घरात कोणतीही वाईट शक्ती येत नाही. जरी वाईट शक्ती घरात प्रवेश केली असेल तर ती निघून जाते आणि आपल्या घरात देवी महालक्ष्मीचे विष्णूचे आगमन नक्की होते. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन तुम्हाला नक्की करायचं आहे. उंबरठ्यात लक्ष्मी पद्म, लक्ष्मीची पावले, गाईची पावले काढायची आहे. लक्ष्मी आपल्या घरी गाईच्या पावलांनी प्रथम येते. आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी. धनधान्याची कमतरता कधीही भासू नये यासाठी हे मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मी व्रत आपण करतो. हे व्रत जेवढे आपण मनोभावे करू, पवित्र अंतःकरणाने व निर्मळ मनाने केल्यास देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. तसेच या दिवशी आपल्या मुखात सतत ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप मनातल्या मनात चालू असावा किंवा यामुळे आपल्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही. कारण आपल्या मुखात देवाचे नामस्मरण चालू असते. आपले मन आनंदी राहते. हे केलेच पाहिजे. याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार टाळावा. जमलेच नाही तर काहींना मांसाहार करायची सवय असेल तर त्यांनी गुरुवारी तरी मांसाहार करू नये. पण ज्यांना शक्य होईल तेवढे त्यांनी मार्गशीर्षचा पूर्ण महिना तुम्ही मांसाहार केले नाही तरी चालेल, करूच नये. देवीला लाल जास्वंद खूप प्रिय आहे. देवीला लाल जास्वंद वाहा. महालक्ष्मी अष्टक वाचावे. आपल्या नित्यसेवा पुस्तकात महालक्ष्मी अष्टक आहे ते वाचायचं आहे. गायत्री मंत्राचा स्तोत्र जप करायचा आहे. उद्यापना दिवशी शेवटच्या गुरुवारी देवीची आपल्याला खणा नारळाने ओटी भरायची आहे. येणाऱ्या सुवासिनींची ओटी भरा. लक्ष्मी कोणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही. मार्गशीर्ष महिन्यात कोणाला शिव्या शाप देऊ नये. कोणाला अपमानकारक वागवू नये. निंदा नालस्ती करू नये. लवकर उठावे, लवकर झोपावे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देवीच्या पूजेला सुरुवात करावी व मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पूजेचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी कडक उपवास करू नये कारण शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. फलाहार करावा. हे व्रत करताना अचानक अडचण आली तर ही पूजा दुसऱ्यांकडून करून घ्यावी. व अचानक जर काही कारणास्तव आपल्याला गावी जावे लागले, बाहेर जावे लागले तर तो गुरुवार सोडून पुढचा आणखीन एक गुरुवार आपल्याला धरायचा आहे व पुढच्या महिन्यातला आणि मग गुरुवार घेऊन मग त्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापना दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिका यांना हळदी कुंकू लावून देवी महात्म्य पुस्तिका व एक फळ देऊन त्यांना नमस्कार करावा. पूजा शांततेने व पवित्र मनाने करावी. घरात शांतता असेल तरच महालक्ष्मीचे अस्तित्व आपल्याला जाणवते. मैत्रिणींनो, हे व्रत घरात समाधान, शांती, समृद्धी, ऐश्वर्य मिळावे म्हणून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे केले जाते. म्हणून गुरुवार करणाऱ्यांनी हे नियम आपण पाळलेच पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला असेल की गुरुवारचे केस धुवू नये. तर आपण हे गुरुवारचे व्रत करत असताना केस धुतले तर चालतील का? तर कोणतीही पूजाविधी असो तर प्रथम आपण केस धुतोच. डोक्यावर अंघोळ करूनच पूजाविधी केला जातो. पण गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे, गुरुचा वार आहे. या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्या घरात दारिद्र्य निर्माण होते. त्यामुळे या दिवशी केस धुवू नये. काही अडचण जर आली असेल आणि गुरुवार आला असेल तर पाण्यात तुम्ही हळद टाकून थोडंसं गोमूत्र टाकून मग केस धुवा. तर हा नियम लक्षात ठेवा.
हा मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत हे फक्त सुवासिनींनीच करावी का? तर उपवास कोणीही करू शकतं. मग त्या सुवासिनी, कुमारिका, विधवा व वयस्कर पुरुष कोणीही करू शकतात. याला कोणतेही बंधन नाही. विधवा महिला असतील तर त्यांनीसुद्धा हे व्रत केले तरी चालेल. उद्यापना दिवशी सुवासिनी महिलांना बोलवून त्यांनी महालक्ष्मी पुस्तिका, फळ देऊन नमस्कार करू शकता. तर हेही विधवा महिलांच्या मनात काही तुम्ही आणू नका. तुम्हीही महालक्ष्मी व्रत केले तरी चालेल. ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी हा उपवास करू शकतात का? कारण प्रेग्नेन्सीमध्ये खाण्यापिण्याची काळजी जास्त घेतली जाते. या उपवासा दिवशी फळे, दूध, ज्यूस घेतले जातात. जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही हा उपवास करू शकता. कारण आपल्या पोटात एक जीव वाढतो याचा विचार करून आपण उपवास करावा. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की उपवास करावा की करू नये. झेपेल तर करा, नाही तर करू नका. महालक्ष्मीचं उद्यापन हे लक्ष्मी यायच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी 6:30 ते 7:30 या दरम्यान करावे. 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिका यांना बोलवून त्यांची पूजा करून महालक्ष्मी पुस्तिका, फळ देऊन तुम्ही त्यांना भोजनही करू शकता. गुरुवारी महालक्ष्मी व्रत झाल्यानंतर शुक्रवारी तुम्हाला जेव्हा आपण पहिला गुरुवार असेल तेव्हा आपलं व्रत महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर जो शुक्रवार येतो दुसऱ्या दिवशी, तर ती आपल्याला उत्तर पूजा काढायची असेल तर ती सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला काढायची आहे. कलशातले पाणी हे तुळशीला वाहायचं आहे. धान्य कापडात बांधून ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या गुरुवारी ते धान्य आपल्याला वापरायचं आहे. व उद्यापन झाल्यानंतर ते धान्य घरात शिजवून प्रसाद घ्यायचा आहे. पैसे असतील तर ते तिजोरीमध्ये ठेवावे. तांदूळ देवीच्या फोटोवर टाकू नका. फोटो काढून देवघरात ठेवावा. जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करत असता, उपवास करत असता, तेव्हा कळत नकळत काही चूक झाली असेल तर देवी लक्ष्मीची आपण क्षमा मागायची आहे. हे विसरायचे नाही. आणि माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनधान्याची कधीही कमतरता भासू नये असे महालक्ष्मीला आपण आशीर्वाद मागायचा आहे. तर ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.